वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य। दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य। वास्तुप्रसाद 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 वास्तुप्रसाद। नमस्कार, मी वास्तुप्रसाद प्रसाद शिवरकर। वास्तुशास्त्रातील माझे अनुभव या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। वास्तुशास्त्राकरता मी नेहमीच विविध प्रकारच्या वास्तूंना व्हिजिट करत असतो आणि या वास्तूंना व्हिजिट करताना जे काही वेगवेगळे अनुभव येतात त्यापैकीच एक अनुभव आज आपण शेअर करणार आहे। काही महिन्यांपूर्वी मी एका वास्तूच्या व्हिजिटला पुण्यातला साधारण हिंजवडी जो एरिया आहे तिथे वास्तूला गेलो होतो। साधारण दुपारची 11ची वेळ होती। माझं वास्तूचं काम चालूच होतं। वास्तूचं काम चालू असतानाच अचानक एक फोन आला आणि एक फोन आल्यावरती मी म्हटलं वास्तूचं काम चालू आहे, नंतर बघूया। तर कंटिन्यू 4-5 फोन त्या व्यक्तीकडून येत होते, म्हणून म्हटलं काहीतरी अर्जन्सी आहे आणि मी तो फोन उचलला। फोन उचलल्यावरती समोरच्या व्यक्तीने सांगितलं की सर, आम्हाला तुमची अर्जंटली वास्तूची व्हिजिट हवी आहे आणि काही करून आज आमच्याकडे या। वास्तूची व्हिजिट अर्जंटली हवी आहे म्हटल्यावरती थोडंसं मला वेगळं वाटलं। म्हटलं अहो, अपॉइंटमेंट्स असतात, ऑलरेडी मी आता दुसरीकडे वास्तूला व्हिजिटला आलेलो आहे, तर आत्ताच्या आत्ता तर काही येणं शक्य नाही। तर त्यांनी सांगितलं सर काही करा, पण एक थोड्या वेळा करता हो ना, पण आमच्याकडे नक्की येऊन जा। त्यांच्या बोलण्यावरनं मला थोडंसं जरा सिरियसली वाटलं आणि मी त्यांना प्रॉमिस केलं की म्हटलं इकडची वास्तूची व्हिजिट झाली की मी येतोच तुमच्याकडे। आणि साधारण 1-2 तासांनी मी त्यांच्या घरी पोहोचलो। ते घर अर्थात ऑफकोर्स मी होतो हिंजवडीला, नंतर त्यांनी मला जे बोलवलं होतं ते होतं बिबेवाडीला। त्यामुळे तेवढा जो अंतर होतं त्या अंतरामध्ये मी विचार करत होतो की वास्तुशास्त्राची माणसाला इतकी का अर्जन्सी येते। वास्तुशास्त्रामध्ये ऑफकोर्स बऱ्याच प्रकारचे इफेक्ट असतातच, परंतु या व्यक्तीला असं काय झालं की त्यांनी मला आजच्या आज व्हिजिटला या म्हणून सांगितलं। ज्यावेळेस मी त्यांच्या घरी पोहोचलो त्यावेळेस घरामध्ये साधारण 12-1 लोक अशी बसलेली होती आणि सगळ्यांचे चेहरे पडलेले होते। म्हणजे आपण म्हणतो ना की कुठल्याच प्रकारचा उत्साह आनंद असा घरामध्ये नव्हता। घरामध्ये ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस ऑफकोर्स नेहमीप्रमाणेच त्यांनी मला या बसा वगैरे सांगितलं, पाणी दिलं आणि मग आम्ही बोलायला सुरुवात केली। बोलता बोलता पहिल्यांदा माझं लक्ष त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंवर गेलं। ज्या प्रकारे वास्तुशास्त्राप्रमाणे अरेंजमेंट हवी आहे त्याच्या पूर्णपणे विरुद्ध ती अरेंजमेंट होती। मग मी त्यांना म्हटलं की आपण एकदा सगळं घर बघून घेऊ, त्याबरोबरच आपण घरातल्या लोकांच्या पत्रिका बघून घेऊ। मग त्यांनी मला सांगितलं की हे माझे भाऊ आहेत आणि यांचं हे घर आहे आणि यांच्या घराकरता आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्राकरता बोलवलेलं आहे। ज्यावेळेस मी ते घर बघितलं त्यावेळेस वास्तुशास्त्राचे नियम कशा प्रकारे उलटे असतात याचा पूर्णपणे अनुभव मला तिथे आला। कारण घरामध्ये गेल्यावरती ईशान्येला टॉयलेट बाथरूम होतं। दुसरी गोष्ट, घरामधलं जे ब्रह्मस्थान होतं तिथे टॉयलेट बाथरूम होतं। दरवाजा दक्षिण नैऋत्येचा होता। किचन दरवाजाच्या शेजारीच म्हणजेच नैऋत्य दिशेला होतं। हे सगळे अरेंजमेंट बघितल्यावरती मला वाटलंच की घरामध्ये काहीतरी मोठ्या प्रकारचं घटना घडलेली असणार। सगळं घर बघितलं आणि मग त्यांना म्हटलं की बसा आपण बोलूया। त्यांच्या सगळ्यांच्या पत्रिका घेतल्या आणि पत्रिकेवरती साधारण एक नजर मारली। पत्रिका बघून झाल्यावरती त्याने मी म्हटलं की सांगा काय अडचण आहे आणि एवढ्या अर्जंटली मला बोलवायचं काय कारण आहे। तर जे घराचे मालक होते त्यांनी बोलायला सुरुवात केली। त्यांनी सांगितलं की सर, मला 2 मुलं, एक मुलगा 10 वर्षाचा आणि दुसरा मुलगा 10 महिन्याचा। म्हटलं बरं, मग ते म्हटले की काही महिन्यांपूर्वी माझा जो 10 वर्षाचा मुलगा आहे तो भयंकर आजारी पडला। सगळ्या प्रकारची औषधं केली, सगळ्या प्रकारच्या डॉक्टरांकडे आम्ही गेलो, परंतु कुठल्याच प्रकारचा काही इफेक्ट येऊ शकला नाही। अगदी पार अमेरिकेमधून सुद्धा त्यांनी औषधं मागवली, परंतु त्याचा सुद्धा काही उपयोग झाला नाही आणि शेवटी तो माझा मुलगा आमच्या डोळ्या देखतच गेला। ते ऐकल्यावरती माझ्या मनात लगेच वास्तूचे विचार सुरू झाले। म्हटलं ईशान्य दिशेच्या टॉयलेटने काहीतरी गडबड नक्कीच केलेली दिसते। म्हटलं बरं, मग त्यानंतर त्यांनी सांगितलं की दुसरा जो माझा 10 महिन्याचा मुलगा आहे, पहिला मुलगा गेल्यानंतर दुसरा जो 10 महिन्याचा मुलगा आहे तो साधारण 1-2 महिन्यांनीच लगेच आजारी पडायला सुरुवात झाली
आणि त्याचं सुद्धा सेम प्रकारच्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. पोटाचा त्याचा आजार पण सुरू झालं. त्यानंतर त्याला सुद्धा बऱ्याच प्रकारच्या अडचणी आल्या. म्हणून आम्ही परत तसंच सगळ्या डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं खरं म्हणजे 10 महिन्याचाच मुलगा आहे, नक्कीच लवकर बरा होईल. परंतु जसा जसा वेळ जात गेला तसतसं हळूहळू त्याची तब्येत अजून बिघडत गेली आणि काही महिन्यातच तो मुलगा सुद्धा त्यांच्या हातून गेला, म्हणजेच त्याचं सुद्धा निधन झालं. हा तर खरं म्हणजे माझ्या दृष्टीने शॉकच होता. त्यांची आई जी तिथं बसली होती ती अक्षरशः तोंड वरती सुद्धा काढू शकत नव्हती. कंटिन्यू ते रडणं त्यांचं चालू होतं. हे सगळं बघितल्यावरती मी म्हटलं फारच वाईट घटना घडली आहे, आपण सगळं बघूया. ते म्हटले नाही, अजून आम्हाला तुम्हाला काही सांगायचं आहे. म्हटलं हो सांगा. ते म्हणजे दुसरा मुलगा गेल्यावर माझा स्वतःचा मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये माझे दोन्ही पाय अधू झाले. हे ऐकल्यावरती माझ्या डोक्यात एकदम प्रकाशच पडला की दक्षिण नैऋत्येचा जो दरवाजा आहे त्यांनी हा घात नक्की केलेला आहे. मी थोडासा त्यांना धीर दिला, म्हटलं बघूया आपण आणि अजून काय काय तुम्हाला या घरामध्ये फेस करावं लागलं. तर त्यांनी बऱ्याच प्रकारच्या काही घटना सांगितल्या. त्यामध्ये अजून एक महत्त्वाची घटना त्यांनी सांगितली की त्यांनी सांगितलं की माझा पाय तो अधू झालाच झाला, परंतु ज्यावेळेस आम्ही डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की एक तर तुमची 2 मुलं गेलेली आहेत, परंतु तुम्ही तिसऱ्या मुलाचा बिलकुल चान्स नाही घ्यायला पाहिजे, कारण तुमच्या घरामध्ये जे काही दोष होते ते क्लिअर कट मला दिसतच होते. परंतु ज्यावेळेस ते डॉक्टरकडे गेले त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की पुढच्या कुठल्याच मुलाचा चान्स नाही घेतला पाहिजे, कारण तब्येतीला आजार पण होऊ शकतं, येणारं मूल हे सुद्धा व्यंग होऊ शकतं किंवा एकतर लेडीजला सुद्धा जीवाला धोका होऊ शकतो. ही सगळी घटना ऐकल्यावरती मला अक्षरशः आता यांना कुठल्या प्रकारचं धीर द्यावं आणि हे लोक कशापायी या संकटातून कशी बाहेर येणार हाच विचार माझ्या डोक्यात चालू होता. पत्रिकेचं संपूर्णपणे मी विश्लेषण केलं. पत्रिकेमध्ये बघाल तर थोडेफार दोष ऑफकोर्स होते, परंतु इतके काही मोठे दोष नव्हते की ज्यामुळे माणसाच्या जीवाला धोका होईल. त्यामुळे नक्कीच वास्तुशास्त्राने इथे कुठेतरी काहीतरी ह्या घटना घडून आणल्या होत्या. ज्यावेळेस त्यांच्याशी मी बोलायला लागलो त्यावेळेस त्यांच्याकडून ज्या काही मला घटनांच्या क्रम किंवा घटनांची आयडिया येत होती त्याच्यावरून मी अजून परत घराच्या डिटेलमध्ये विश्लेषण केलं. वास्तुशास्त्रामध्ये ज्यावेळेस आपण घर बघतो त्यावेळेस फक्त दिशा नाही बघत. एक तर ऑफकोर्स दिशा तर सगळ्यात महत्त्वाच्या आहेतच, परत त्या दिशेंना कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पोर्शन आहे तो म्हणजे आपला एंट्रन्स, कारण वास्तुशास्त्रामध्ये एंट्रन्सला सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे. ज्यावेळेस त्यांचं घर संपूर्ण बघितलं तर ऑफकोर्स किचन जे होतं ते नैऋत्याला होतं, टॉयलेट बाथरूम ईशान्येला होतं, दुसरं टॉयलेट बाथरूम ब्रह्मस्थानात आलं होतं आणि दरवाजा दक्षिण नैऋत्येचा होता. आणि घरामधली जी अरेंजमेंट होती ती सुद्धा बऱ्यापैकी वास्तुशास्त्राप्रमाणे चुकीची होती. उदाहरणार्थ दक्षिण नैऋत्येला एंट्रन्स म्हटल्यावरती जो लिव्हिंग रूम होता तो नैऋत्येच्या भागामध्ये आला होता आणि तिथे त्यांनी मोठ्याच्या मोठा फिश टँक ठेवला होता. मित्रांनो, वास्तुशास्त्रामध्ये दिशांबरोबरच आपण आपल्या घरामध्ये कुठल्या वस्तू कुठल्या दिशेला ठेवतो हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. फिश टँक, त्यांच्या लिव्हिंग मधला फिश टँक हा वास्तुशास्त्राप्रमाणे अत्यंत चुकीचा होता. तसंच ज्यावेळेस त्यांच्या मी किचनमध्ये गेलो, किचन नैऋत्याला होतं, किचनमध्ये अग्नी आला, किचनमध्ये पाणी आलं, ते 2 दोष तयार झाले. एक त्यांची जी बेडरूम होती ती ईशान्येला गेली होती. ईशान्येच्या बेडरूममध्ये खरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जड झालं होतं. तिथं बेड होता, वॉर्डरोब होता आणि अजून बरंच काही सामान होतं. म्हणजेच काय झालं, घराची ईशान्य दिशा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जड झाली होती. वास्तुशास्त्राप्रमाणे ईशान्य दिशा ही संपूर्णपणे हलकी असली पाहिजे आणि नैऋत्य दिशा ही जड असली पाहिजे. परंतु या घरामध्ये पूर्णपणे वेट बॅलन्सिंग हा जो प्रकार आहे तो निघून गेला होता. दक्षिण किंवा दक्षिण नैऋत्य किंवा नैऋत्य दिशा ही पूर्णपणे हलकी झाली होती, ईशान्य दिशा पूर्णपणे जड झाली होती. मास्टर बेडरूम त्यांचं ईशान्येला आलं होतं आणि त्याचबरोबर त्या दिशेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेड कलर सुद्धा आला होता. रेड कलरचे पडदे,
रेड कलरचं बरेचसे काही आर्टिकल्स तिथं मला जास्त दिसले. त्यावरून त्यांना मी ते रेड कलरच्या गोष्टी ज्या आहेत त्या कमी करण्याचा सुद्धा सल्ला दिला. म्हणजेच काय होतं की ईशान्य दिशा ही जलतत्वाची दिशा, जलतत्वाच्या दिशेला रेड कलर म्हणजे अग्नितत्व आला म्हणजे काय झालं, तिकडचं तत्व बिघडलं गेलं. हा सुद्धा वास्तुदोष धरला जातो. म्हणजेच काय, वास्तुशास्त्रामध्ये दिशा आपण बघतो, वास्तुशास्त्रामध्ये वेट बघतो, वास्तुशास्त्रामध्ये कलर्स बघतो आणि शिवाय त्या घरामध्ये गेल्यावरती एक खूप वेगळ्या प्रकारची निगेटिव्ह एनर्जी अशी जाणवत होती. घर असं दबल्यासारखं होतं. म्हणून मी त्यांना विचारलं की घरामध्ये देवघर कुठे आहे. तर त्यांनी सांगितलं की आमचा आता देवावरचा वगैरे सगळा विश्वास उडाला आहे. एवढ्या सगळ्या घटना झाल्यावरती तुम्ही काय आमच्याकडनं एक्सपेक्ट करता की आम्ही देवाची रेग्युलर पूजा करायला पाहिजे. तर म्हटलं ठीक आहे, पण तुमचं देवघर कुठल्या दिशेला होतं. तर त्यांनी ते देवघर ठेवलं होतं दक्षिणेला. म्हणजे काय झालं की देवघराने सुद्धा या घटनेला अजून प्रोत्साहन दिलं होतं. ऑफकोर्स देवाचा हा नियम आहे की देवघराला कुठलाच फरक पडत नाही, परंतु आपल्याला फरक पडतो. देव कुठल्या दिशेला आहेत त्याच्यामुळे देवाला फरक नाही पडत, परंतु आपल्याला नक्कीच फरक पडतो. त्यामुळे देवघर सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य दिशेला असणं हे सुद्धा गरजेचं आहे. परंतु ह्या फ्लॅटमध्ये मास्टर बेडरूमच मुळात ईशान्येला असल्यामुळे देवघराची जागा सुद्धा त्या घरामध्ये मिळत नव्हती. बऱ्याच गोष्टींवरती मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना काही उपाय सांगितले. या उपायांमध्ये काही मंत्र होते, या उपायांमध्ये काही बऱ्याच प्रकारचे वास्तुशास्त्रातले जे काही छोटे छोटे उपाय असतात ते त्यांना करायला सांगितले, काही जप करायला सांगितले आणि एक आपण वास्तूची ट्रीटमेंट करूया असं त्यांना सल्ला दिला. खरं म्हणाल तर हे घर वास्तुशास्त्राच्या पूर्णपणे उलटं होतं, परंतु त्यांच्या परिस्थितीनुसार लगेच ते घर सुद्धा बदलणं शक्य नव्हतं आणि दुसऱ्या रेंटच्या घरात सुद्धा त्यांची मानसिक स्थिती अशी नव्हती की रेंटच्या घरात ते राहायला जातील म्हणून. तर त्यांनी सांगितलं उपाययोजना काही करायच्या असतील तर आम्ही इथं करायला तयार आहे. बऱ्याच डिस्कशन नंतर त्यांना मी उपाययोजना कशा असतात, त्याचा इफेक्ट कसा असतो हे सगळं समजून सांगितलं आणि एक वास्तूची ट्रीटमेंट, एकदम स्ट्रॉंग चांगली वास्तूची ट्रीटमेंट जी शास्त्रीयदृष्ट्या सगळीकडं ॲक्सेप्ट आहे अशी त्यांना ट्रीटमेंट दिली. आणि बघता बघता एक 3.5-4 महिन्यानंतर थोडंसं त्यांचे जे पाय अधू झाले होते त्याच्यात फरक पडायला सुरुवात झाला. थोडंसं त्यांचं मेडिकलचं दुकान होतं, मेडिकलच्या दुकानात त्यांनी जायला सुरुवात केली आणि एक थोडासा आयुष्यामध्ये आनंद यायला सुरुवात झाली होती. परंतु ऑफकोर्स 2 मुलांचं नुकसान आणि डॉक्टरांनी जे काय सांगितलं होतं की तिसरा कुठलाही चान्स घ्यायचा नाही, त्या गोष्टी तर जशाच्या तशाच होत्या. मग एक 4-5 महिने गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की सर आता आम्हाला थोडं बरं वाटतंय, पैशाची सुद्धा काही कामं होत आहेत, परंतु आता मुलाबाळांशिवाय आम्ही कसं जगणं शक्य आहे. मी त्यांना म्हटलं की तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मग परत पुढं काय करायचं बघूया आपण. तर ते डॉक्टरांकडे जाऊन आले आणि डॉक्टरांनी विचारलं की अशी जी घटना झाली होती तर पुढे काय करायचं. डॉक्टरांनी स्ट्रिक्टली नाही सांगितलं. डॉक्टर म्हटले बिलकुल नाही, आपल्याला बिलकुल रिस्क घ्यायची नाही. परत त्यांनी एक महिनाभर विचार केला आणि महिन्याभरानंतर परत मला कॉन्टॅक्ट केला. म्हटलं नाही हो, आम्ही मुलाबाळांशिवाय कसं जगू शकू. एक तर असंही नाही की आम्ही वयस्कर झालेलो आहे किंवा असंही नाही आहे की आम्हाला आणखी दुसरा कुठला आधार आहे. आमच्याकरता मुलं बाळ हीच सगळी होती. तर काहीतरी तुम्ही करा आणि आम्हाला मूलबाळ होण्याकरता काही ट्रीटमेंट करता येईल का, काही उपाय करता येईल का, काही देवाचं अध्यात्माचं काही करता येईल का, आपल्याला बघूया म्हणून. तर वास्तूमध्ये मित्रांनो बऱ्याच वेळेस असं होतं की ईशान्येला जर तुमची बेडरूम असेल तर तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये अडचणी येतात. म्हणून मी त्यांना पहिल्यांदा त्यांची मास्टर बेडरूम जी होती ती बदली करायला लावली. ऑफकोर्स त्यांचं किचन नैऋत्येला आलं होतं. जर आपल्याला संततीमध्ये अडचणी येत असतील तर नैऋत्येचं मास्टर बेडरूम हे अतिशय उपयोगी असतं. आता त्यांचं किचनच नैऋत्येला आलं होतं, पण त्यांना मी सल्ला दिला की तुम्ही किचनमध्ये झोपा, काही हरकत नाही, आपलंच घर आहे. दरवाजा एकदा बंद केल्यावर प्रत्येक रूम ही आपली बेडरूम होऊ शकते. तर त्यांनी सुद्धा ऐकलं आणि आम्ही थोडीशी रिस्क घेण्याचं ठरवलं. खरं म्हणजे ऑफकोर्स किचन नैऋत्याला होतं, याकरता आम्ही थोडीशी त्यांची मानसिक स्थिती तयार करून घेतली, रिस्क घेण्याचं ठरवलं आणि नैऋत्येला
किचनमध्ये मी खरं त्यांना झोपायला लावलं. आणि आश्चर्य वाटेल मित्रांनो तुम्हाला, परंतु एक थोड्याच दिवसामध्ये त्यांनी गुड न्यूज मला दिली. त्यांनी सांगितलं की माझी मिसेस जी आहे ती प्रेग्नंट राहिलेली आहे. आणि आम्ही डॉक्टरांकडे जाऊन आलो आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की हा तर मिरॅकल झालं आहे. मी तर तुम्हाला सल्ला दिला होता, परंतु काय झालं माहीत नाही आहे. आणि बाळ पण व्यवस्थित आहे आणि बाळाची आईसुद्धा व्यवस्थित आहे. अशा प्रकारे 9 महिने देखील त्यांनी आनंदामध्ये काढले. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की आज त्यांना एक छानपैकी मुलगी आहे आणि आज ते कुटुंब छानपैकी आनंदाने राहत आहे. ही सगळी वास्तुशास्त्राचीच कमाल आहे मित्रांनो. वास्तुशास्त्र आपल्या आयुष्यामध्ये खूप काही मिरॅकल करू शकतं जर आपण त्याचा उपयोग करून घेतला तर. आपण देखील वास्तुशास्त्राचा असाच उपयोग करून घेऊन आपल्या आयुष्यात आणि आपल्या नातेवाईकांच्या आयुष्यात, आपल्या मित्रांच्या आयुष्यात हेल्थ, वेल्थ, एज्युकेशन, पीस, सेफ्टी, करिअर, बिझनेस, रिलेशनशिप, मॅरेज इत्यादी प्रकारचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतात. ऑफकोर्स, पण एक गोष्ट नक्की आहे, वास्तुशास्त्राचं आपण कितीही केलं, पत्रिकेच्या प्रमाणे आपण कितीही फॉलो केलं तरी सुद्धा कर्म हे सगळ्यात वरती असतं. कर्माचा नियम हा सगळ्यात टॉपला असतो. कर्म केल्याशिवाय वास्तुसुद्धा आपल्याला कुठली गोष्ट देऊ शकत नाही. कर्म केल्याशिवाय पत्रिकेतले योग सुद्धा कुठलेही येऊ शकत नाही. त्यामुळे पत्रिकेतले योग आणायचे असतील, वास्तुशास्त्राचा आपल्याला चांगला उपयोग करायचा असेल तर कर्माची जोड ही नक्की हवीच. धन्यवाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तु हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद. वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. आयुष्याच्या प्रश्नांना देऊया प्रतिसाद. वास्तुदेवतेला घालूया आपण साथ. वास्तुप्रसाद. 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 नको तोडफोडीचा त्रास अकारण. शास्त्रोक्त रीतीने समस्या निवारण. वास्तु ज्योतिष अंकशास्त्राचा साधुनिया संगम. शांती समृद्धीचा मार्ग शोधू उत्तम. असंख्य परिवारांचा ज्यांच्यावर विश्वास. यश आनंद सुखांचा लाभण्या प्रसाद. चला आजमावूया वास्तुप्रसाद. 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 डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तु हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद.